मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप यादी याच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, राज्यामध्ये 2025 खरीप हंगाम 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती हजारो कोटी रुपयाचा निधी वाटप करण्यात आलेला आहे। मित्रांनो, अद्यापही बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांना अद्याप देखील या निधीचं वाटप, या अतिवृष्टी अनुदानाचं वाटप असेल, रब्बी अनुदानाचं वाटप असेल, अद्यापही झालेलं नाही आहे। मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा निधी वाटप करण्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे आणि हे अधिकारी, जे अधिकारी आपला अतिवृष्टी असेल, रब्बी अनुदानाचं वाटप प्रत्यक्षामध्ये करतात किंवा त्यांच्या देखरेखीमध्ये हे अनुदान वाटप केलं जातं, ते अधिकारीच या निवडणुकीच्या गोंधळामध्ये गुंतलेले असल्यामुळं अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही आहे। मित्रांनो, जसं काही या निवडणुका पार पडतील, त्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर या देखील शेतकऱ्यांना राहिलेलं अनुदान हे वाटप करण्यात येईल। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती या अनुदानाचं वाटप झालेलं आहे। मित्रांनो, याच्याच पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता की ज्या ज्या जिल्ह्याचं वाटप असेल हे पूर्ण झालेलं आहे, अशा जिल्ह्यातील याद्या या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात याव्यात। मित्रांनो, याच्याचमध्ये जालना आणि बीड या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार समोर आलेला होता। याच्याच पार्श्वभूमीवरती आता या याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याच्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं प्रत्यक्षामध्ये आपल्याला किती नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि पोर्टलवर नेमकी आपल्याला किती दाखवत आहे, याच्यामध्ये जर का तफावत निर्माण झाली तर शेतकऱ्यांना साहजिकच समजेल की आपल्या याच्यामध्ये कुठंतरी घोळ झालेला आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता यावी, याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून या याद्या अपलोड करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण बुलढाणा असेल, जळगाव असेल, वाशिम असेल, त्याच्यानंतर नांदेड असेल, या जिल्ह्याच्या झालेल्या अपलोड झालेल्या याद्या आणि त्याच्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले हे सर्व तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता। तुम्हाला नेमके किती आले, त्याच्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला किती दाखवण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही घोळ झालेला आहे का हे देखील तुम्ही तिथं तपासू शकता। मित्रांनो, अशातच आता याच्यामध्ये अहिल्यानगरची देखील, म्हणजे सर्वात मोठं नुकसान झालेला जिल्हा अहिल्यानगर, याची देखील यादी ही अपलोड करण्यात आलेली आहे। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील असाल तर नक्की तुम्हाला नेमकं किती अतिवृष्टीची मदत ही मिळालेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तिथे किती दाखवत आहे, याच्यामध्ये तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन नक्कीच चेक करू शकता। मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीनं तुम्ही तिथे जाऊन तुमच्या याद्या या बघू शकता। चला मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट। चला भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।